सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न सगळ्यांना पडतो. आज आपण साध्या सोप्या पद्धतीने मस्त मऊ असा स्पंज डोसा पाहणार आहोत. तर हा सेट डोसा किंवा स्पंज डोसा करण्यासाठी साध्या सोप्या पद्धतीने पटकन भिजवता येते आणि लगेचच्या लगे करता येतो. एकदा जर या पद्धतीने डोसाचं भिजवून ठेवताल तर पोट भरेल पण मन काही भरणार नाही असं होईल. चला तर मग साध्या सोप्या स्पंज डोसा किंवा सेट डोसा कसा करायचा ते पाहूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चटणी सुद्धा पाहणार आहोत यासोबत खाण्यासाठी. पहिल्यांदा आपण डोसाचं पीठ भिजवून घेऊया. तर त्यासाठी कपभर इतकं पोहे घेतलेले आहे. कांदे पोहेसाठी जे वापरतो तेच घेतलेलं आहे. स्वच्छ एक पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर इथे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. सोबतच आता यासाठी इथे मी कपभर इतकं रवा घेतलेला आहे. बारीक रवा किंवा जाड रवा कोणतेही घ्या, आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. शक्यतो बारीक घ्या. तर त्याचबरोबर इथे आपण मिक्सरमध्ये हे रवा टाकून घेतलेला आहे आणि सोबतच कपभर इतकं दही टाकून घेतलेलं आहे. आंबट नसलेलं दही घ्यायचं, जास्त आंबट असलेलं नको. आता भिजवलेले पोहे सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं. याचं प्रमाणच असं आहे, कपभर दही, कपभर पोहे, कपभर रवा आणि त्याचबरोबर कपभर पाणी. हे सगळं टाकून घेतलं, मिक्सरला छान असं फिरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता बारीक असं याचं पीठ तयार झालेलं आहे. ज्या पद्धतीने आपण उत्तप्पा किंवा डोशाचं पीठ असतं त्या पद्धतीने हे तयार झालेलं आहे. एका पातेल्यामध्ये टाकून घेऊया. आता यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं. हे पीठ थोडंसं घट्ट असतं त्यामुळे जास्तीचं पाणी टाकायचं नाही. तर इथे मी आणखीन अर्धा कप इतकं पाणी वापरलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ छान तयार झालेलं आहे. झाकून ठेवूया आणि चटणीची तयारी करून घेऊया. कपभर इतकं इथे मी ओलं खोबरं लांब फोडी चिरून घेतलेलं आहे आणि सोबतच 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 7 ते 8 इथे मी हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. मूठभर कोथिंबीर आणि पाव कप इतकं फुटाण्याची डाळ टाकून घेतलेलं आहे. अर्धा कप इतकं इथे मी भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे. सोबतच इथे मी साधारण कपभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली ही चटणी मस्त तयार झालेली आहे. एकदा या पद्धतीने नारळाची चटणी करून पहा. तर त्याचबरोबर इथे लागेल तसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावर तेल टाकून घेऊया. तर इथे मी साधारण एक 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं. कढीपत्त्याची पानं आणि सुक्या लाल मिरच्या यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता गरमागरम फोडणी किंवा तडका या चटणीवर टाकून घेऊया. मस्त अशी नारळाची किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. त्याचबरोबर आता आपण एक 5 मिनिटासाठी बाजूला ठेवलेलं पीठ छान असं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता या स्टेजला तुम्हाला जर हे पीठ घट्ट वाटत असेल जास्तीचं तर आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता. कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे. रवा पाणी शोषून घेतो आणि त्याचबरोबर पोहे सुद्धा वापरलेला आहे. तर इथे आपल्याला लागेल तसं मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर अगदी इथे आपल्याला एक पाव चमचा इतकं खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा. आपण इन्स्टंट करत आहोत म्हणजे लगेचच्या लगे तयार करत आहोत, त्यासाठी सोडा टाकणं गरजेचं आहे आणि सोबतच 2 चमचे पाणी यावर टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं पीठ इथे छान तयार झालेलं आहे. सोबतच इथे मी अर्धा चमचा साखर सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आपण यामध्ये दही वापरलेलं आहे त्यामुळे हे जे डोसाचं पीठ आहे अगदी त्याचं चव बॅलन्स होण्यासाठी इथे मी साखर टाकलेलं आहे. थोडंसं टाकून घ्यायचं, जास्त नाही टाकायचं. आता डोसा करण्यासाठी डोसाचा तवा आधीच मी गरम करायला ठेवलेला होता. थोडंसं तेल टाकून छान पसरून घ्यायचं एखाद्या कॉटनच्या कपड्याने, टिश्यू पेपरने. त्यानंतर पळीभर पीठ यावर टाकून घ्यायचं. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. त्यानुसार आपल्याला पीठ ठेवायचं आहे आणि थोडंसं पैस करून घ्यायचं, जास्त जाड नको म्हणून. आवडत असेल तर थोडंसं जाड सुद्धा करून ठेवू शकता. त्यानंतर थोडंसं झाकण लावायचं अर्ध्या मिनिटासाठी. इथे तुम्ही बघू शकता मस्त जाळी पडलेली आहे. आता याच्या कड्या असं मोकळ्या करून घ्यायचा. त्यानंतर तुम्ही पलटून भाजून घेऊ शकता, नाहीतर काही नाही भाजलं तरी चालेल कारण आपण वरच्या साईडला सुकेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर याच पद्धतीने दुसरा डोसा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला लोणी स्पंज डोसा आवडत असेल तर यावर थोडीशी लोणी टाकून घेऊ शकता. तर इथे मी दुसरा डोसा त्या पद्धतीने करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी थोडंसं पैस करून घेतल्यानंतर हे पीठ तुम्ही बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे. थोडंसं झाकण लावलं की वरच्या साईडला सुद्धा छान वाफल्यासारखं होतं. त्यानंतर आता झाकण काढून याच्या कडा मोकळ्या केल्या आणि थोडंसं लोणी टाकून घेतलेलं आहे. तर लोणी टाकल्यामुळे याची चव जी आहे दुप्पट येतो. एकदा नक्की ट्राय करून पहा.
तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता आवडीनुसार. तर या ठिकाणी इथे आपला हा डोसासुद्धा तयार झालेला आहे. याच पद्धतीने सगळे डोसे तयार करून घ्यायचे आहे. तर तर पहिल्या दिवशी डोशाचं पीठ करा, भिजवा, दुसऱ्या दिवशी डोसे करा. यापेक्षा तुम्ही या पद्धतीने इन्स्टंट डोसा करू शकता. काही वेळेस घाई गडबड असते, काहीतरी खायचं असते आणि त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ ट्राय करू शकता. लगेचच्या लगेच जरी केलं तरी मस्त जाळीदार हा डोसा तयार होतो आणि त्याचबरोबर हे जे डोसा आहे अगदी मऊसूत तयार होतो. स्पंज डोसा तुम्ही म्हणू शकता. तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार, बाय.